सातारा व सांगली जिल्ह्यातील 50,000हून अधिक सभासद असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. 4 मे रोजी सभासदांची यादी जाहीर होऊनही अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी घोषित न झाल्याने निवडणूक पुढे जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. 2 जिल्ह्यांमध्ये विस्तृत कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यावर अनेक राजकीय मातब्बर नेत्यांचा प्रभाव असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. मात्र निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पंचवार्षिक निवडणुकीसाठी जून-जुलै महिन्यात मतदान घेण्याच्या दृष्टीने प्रशासनासमोर निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक तसेच पावसाळी परिस्थिती यांसारख्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याची बातमी यशवंत नगरीने 2 दिवसापूर्वीच प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 5 दिवस उलटूनही निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करण्यात आलेला नसल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे. सहकार कायद्यानुसार निवडणूक पुढे ढकलण्यास संबंधित कारखान्यावर प्रशासकांची नेमणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या निवडणुकीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.